ज्याला स्त्री आई म्हणून का आली तो जिजाऊचा शोभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून का आली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून का आली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून का आली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्री शक्तीला प्रथम माझा म्हणजेच शाल्वी संदीप जवकरचा मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा देणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई तसेच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. पूर्वी महिलांना अनेक बंधने होती, पण त्यांनी त्यांच्या आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, किरण बेदी यांसारख्या महिलांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते. पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही तर प्रत्येक स्त्रीला समान हक्क, संधी आणि आदर मिळायला हवा. तर चला आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊ, त्यांच्या अधिकारासाठी आवाज उठवू आणि एक समान व न्याय्य समाज घडवू. महिलांचा आदर करणे ही एक जबाबदारी नाही तर ती एक संस्कृती असली पाहिजे. प्रत्यक्षात महाराष्ट्राचे आराध्य दैवत सुद्धा म्हणजेच विठ्ठलाला सुद्धा आपल्या रुक्मिणीशिवाय कारभार कसा करायचा असा प्रश्न पडतो. त्यासाठी 2 ओळी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. धन्यवाद.